नमस्कार, जय श्रीराम, जय गोमाता। स्वागत आहे आपल्या सर्वांचं भुवनेश्वर गोशाळा या यूट्यूब चॅनलवर व भुवनेश्वर गोशाळेत। आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये एका नवीन गोमातेचं आगमन झालेलं आहे। कुठून आणली ही गाय? नाळवंडी तालुका जिल्हा बीड नाळवंडी या ठिकाणाहून ही गोमाता या ठिकाणी आणलेली आहे। मित्रांनो, माझं सर्वांना असं सांगणं आहे की गोमातेला कसायला न देता, कुठल्याही वाईट मार्ग न देता, किंवा आपण आता पाहतो की बीडमध्ये सिटीमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी गाय रस्त्यावर फिरताना दिसतात। मग जर तुम्हाला गाय सांभाळणं होत नसेल तर काय असेल तर तुम्ही गाय रस्त्यावर न सोडता, कुठेही खाटकाला न विकता, कारण देशी गाई गोमाता ही आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं 33 कोटी देवी देवतांचा वास या हिंदू धर्मातील देशी गोमातेमध्ये आहे। त्यामुळे या गोमातेची पूजन झालं पाहिजे, या गोमातेला जपलं गेलं पाहिजे। त्यामुळे ही गोमाता आज या भाविकांनी, या शेतकऱ्यांनी आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये आणून सोडलेली आहे। अशीच जर आपल्याकडे देखील गोमाता असेल आणि आपल्या संपर्कातून जर एखादा व्यक्ती खाटकाला देत असेल, रस्त्यावर सोडत असेल, कारण रस्त्यावर सोडली तर भविष्यात त्या गोमातेचे खूप हाल होतात। कारण आज आपण सर्वजण दुर्दैवी अवस्था शहरामध्ये कचरा खाताना गायी पाहतो। सर्वच आपण दररोजची परिस्थिती आहे सध्याची। त्यामुळे गायीला कुठेही न सोडता थेट आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये, कुठल्याही आपल्या परिसरातल्या गोशाळेमध्ये सोडा।